नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे मुगाच्या डाळीचे सांडगे। तर कुठे कुठे याला मुंगवड्या म्हणतात, तर कुठे मुगाच्या डाळीचे सांडगे असं म्हणतात, तर आमच्या इकडे मुंगवड्या म्हणतात। तर तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा। तर चला बनवूया। मुंगवड्या बनवण्यासाठी मी 1 वाटी अशा मुंगवड्या घेतल्या आहेत। तर ह्या मुगाच्या डाळीच्या आहेत, उन्हाळी पदार्थ आहे हा। तर ह्या मुंगवड्या घेतल्या आहेत बघा। मी आता याची मस्त अशी तरीवाली भाजी बनवणार आहे। खूप सोपी आहे ही भाजी आणि खायला तर खूप छान लागते। रस आणि पोळी, रसा आणि पोळी सोबत तर खूपच छान लागते। तर त्यासाठी एक कांदा, लसूण, लाल मिरच्या आणि एक टोमॅटो घेतला आहे। लसूण बारीक वाटून घेते मी आता। लसूण बारीक वाटून घ्यायचा, तर ही भाजी खूप छान होते। तर व्यवस्थित मी आता हे लसूण बारीक वाटून घेतला। नंतर या भाजीसाठी लागणारं साहित्य: मोहरी, जिरं, लाल तिखट 1 चम्मच, हळद, चवीपुरतं मीठ, अंबारी मसाला, घरात मसाला केला होता तो, आणि काळा मसाला। तर सर्व मसाले मी काढून घेतले। नंतर कढई गॅसवरती ठेवली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं। तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापल्यानंतर ह्या ज्या मुंगवड्या आहेत त्या मी तेलामध्ये भाजून घेते। मस्त अशा तेलामध्ये मस्त अशा भाजून घ्यायच्या। मुंगवड्याला जेव्हा डाग लागतील ना थोडे थोडे, तेव्हा ह्या मुंगवड्या भाजतात। तर ह्या अशा तेलामध्ये भाजून घ्यायच्या। खूप छान भाजल्यानंतर खूप छान टेस्ट येते या मुंगवड्याच्या भाजीला। तर बघा मस्त असे डाग आले आहेत या मुंगवड्याला। तर आता हे काढून घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये। तर मी ह्या काढून घेतल्या। ही भाजी खूप सोपी आहे बनवायला आणि लवकर बनते, जास्त वेळ लागत नाही। नंतर मी कढईमध्ये परत 1-1.5 चम्मच तेल टाकून घेतलं। नंतर तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी तडतडून घ्यायची। नंतर एक मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। कांदा पण व्यवस्थित भाजून घ्यायचा 2 मिनिटं। नंतर लसूण बारीक केलेला, लाल हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकून घेतली। आता हे व्यवस्थित तेलामध्ये 2 मिनिटं भाजून घ्यायचं। नंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला मी। टोमॅटो 2 मिनिटं भाजून घ्यायचा तेलामध्ये। टोमॅटो मस्त असा भाजून घ्यायचा तेलामध्ये। टोमॅटो भाजल्यानंतर सर्व मसाले टाकायचे। याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी चालेल। तर हे मसाले 2 मिनिटं असे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। नंतर याच्यामध्ये मुंगवड्या टाकायच्या। तर बघा मुंगवड्या टाकायच्या आणि 2 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं। मुंगवड्या मस्त व्यवस्थित मसाला लागेल असं मिक्स करायचं आणि 2 मिनिटं असंच याला ठेवायचं। 2 मिनिटं असंच झाकून ठेवायचं। 2 मिनिटानंतर ही झाकण काढायचं आणि मुंगवड्याची भाजी शिजण्यासाठी पाणी टाकायचं। तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे या भाजीचा त्यानुसार तुम्ही पाणी टाका। तर मी 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे। आता मस्त अशी भाजी शिजवून घेते। तर बघा किती मस्त अशी भाजीला पण उकळी आली आहे। तर आता ही भाजी शिजली आहे। तर ही भाजी पोळीसोबत, भातासोबत खूप टेस्टी लागते आणि खूप छान लागते। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जेव्हा मी नवनवीन चॅनलवरती व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला ते बघायला मिळतील। तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। तर बघा मस्त अशी भाजी मी एका वाटीमध्ये काढली आहे। तर खूप छान लागते ही भाजी। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।